वेबसाईटवर कोणती बातमी ट्रेंडिंग आहे सलमानकडनं जाणून घेऊ. सलमान, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी सरकारने 1,932 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. नेमका आता शेतकऱ्यांना हा हप्ता कधी मिळणार याची माहिती आपण आपल्या वेबसाईटवरती पब्लिश केलेली आहे बातमीमध्ये. मित्रांनो, आजचा दिवस राज्यातील शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आजपासून देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. केंद्र सरकारकडून जवळपास 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठवला जात आहे. देशातील सुमारे 9 कोटींहून अधिक शेतकरी या हप्त्याचा लाभ घेणार आहेत. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सुमारे 92 लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. बराच काळ शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते आणि आता सरकारकडून याबद्दल सकारात्मक निर्णय जाहीर करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून केंद्र सरकारने पीएम किसानचा पुढचा हप्ता मंजूर केल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. त्याचवेळी नमो शेतकरी योजनेबद्दल सुद्धा काही मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. आता सध्या संपूर्ण परिस्थिती अशी आहे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत आधीच पहिल्या टप्प्यात 2,000 रुपयांची मदत काही शेतकऱ्यांना देण्यात आली होती. त्यानंतर आता पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता वितरित केला जात आहे आणि या दोन्ही टप्प्यानंतर नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता देण्याची तयारी सुद्धा सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवली जाणार आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न तयार झाला, काहींना फक्त 2,000 रुपये मिळणार का, की काही शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचा लाभ जमा होऊ शकतो, आणि नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा फायदा भेटेल. सरकारकडून याबद्दल काही महत्त्वाच्या अटी स्पष्ट करण्यात आल्या. जर एखाद्या शेतकऱ्याला पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचे अतिरिक्त 2,000 रुपये मिळवायचे असतील तर काही आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. या प्रक्रियांपैकी एखादी गोष्ट सुद्धा अपूर्ण राहिली तर संबंधित शेतकऱ्याचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकते आणि त्यांना पुढील हप्ते मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून पुढे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्या 2 महत्त्वाच्या प्रक्रिया नेमक्या कोणत्या आहेत, त्या कशा पूर्ण करायच्या आणि कोणते शेतकरी या योजनांसाठी पात्र ठरणार आहेत, ही माहिती समजून घेणं प्रत्येक शेतकरी बांधवासाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला हा संपूर्ण अपडेट व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की पैसे खात्यात नेमके कधी जमा होतील, पीएम किसानचा हप्ता कोणत्या वेळेला येण्याची शक्यता आहे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे किती दिवसात मिळू शकतात. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता सगळ्या अपडेटचा मुख्य मुद्दा समजून घेऊ. अलीकडेच सरकारच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा पीएम किसानचा हप्ता पाठवण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे देखील 2,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात काही शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने एकूण 4,000 रुपयांची रक्कम जमा होऊ शकते. मात्र यासाठी सरकारने सांगितलेल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या अटी पूर्ण करणं सुद्धा गरजेचं आहे. जर या अटी पूर्ण केल्या नाहीत तर पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर पुढील आर्थिक मदत थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सरकारकडून जे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात ते सगळ्यांच्या खात्यात एकाच क्षणी जमा होत नाहीत. काही जणांच्या खात्यात 5 ते 10 मिनिटात रक्कम दिसते, काहींना थोडा जास्त वेळ लागतो, तर काहींच्या खात्यात तासाभराने सुद्धा पैसे पोहोचतात. त्यामुळे जर तुमच्या खात्यात लगेच पैसे दिसले नाहीत तर काळजी करायचं काहीही कारण नाही, कारण ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडते. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची अट आहे. सरकारने जे 2 आवश्यक कामं सांगितलेली आहेत ती पूर्ण केली नाहीत तर अडचण निर्माण होऊ शकते, आणि जर ही कामं वेळेत पूर्ण झाली नाहीत तर लाभार्थी यादीतून तुमचं नाव वगळलं जाऊ शकते. अशा परिस्थितीत पुढील हप्त्याचा लाभ थांबण्याची शक्यता जास्त असते. आता पुढील काही दिवस शेतकरी बांधवांसाठी खूप निर्णायक ठरणार आहेत, कारण सरकारने दिलेल्या सूचनेनुसार ही 2 आवश्यक कामे 4 दिवसांच्या आत पूर्ण केली तर तुमचा फायदा नक्की होऊ शकतो. म्हणून या संपूर्ण प्रक्रियेत सरकारने घालून दिलेल्या अटींचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न असा की पीएम किसान योजनेचे पैसे नेमके कोणत्या भागात आधी जमा होतील. आता हे पैसे एकदम सर्वत्र पाठवले जाणार नाहीत. सुरुवातीला काही निवडक जिल्ह्यांपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमध्ये निधी पाठवला जाईल आणि त्यानंतर उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ते जमा केले जातील. यासाठी जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय माहिती देखील तयार करण्यात आली आहे.
सरकारच्या निर्णयाबद्दल बोलायचं झालं तर याबद्दल आता अधिकृत माहिती सुद्धा समोर आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीनंतर पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता वितरित करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. त्याचवेळी नमो शेतकरी योजनेबद्दल सुद्धा सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी या आर्थिक मदतीची आतुरतेने वाट बघत होते. आता मात्र ही प्रतीक्षा संपलेली आहे, कारण निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचण्यात सुरुवात झालेली आहे. सरकारच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पैसे जमा झालेले आहेत, तर उरलेल्या खात्यांमध्ये सुद्धा पुढील काही तासात रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल अधिकृत तारीख जाहीर केली जाईल. आता पुढे आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. सरकारने निधी वितरणासाठी 4 स्वतंत्र याद्या तयार केल्या. त्यापैकी 2 याद्यांना आधीच मंजुरी मिळाली आणि त्या पीएम किसान योजनेशी संबंधित आहेत. उरलेल्या 2 याद्या नमो शेतकरी योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जिल्हानिहाय तपशील समाविष्ट करण्यात आलेला आहे. या याद्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याचा अर्थ असा की पीएम किसान योजनेच्या याद्या तयार झाल्यामुळे त्या योजनेचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या याद्यांना मंजुरी मिळाल्यानंतर त्या योजनेचे पैसे देखील टप्प्याटप्प्याने वितरित केले जातील. सध्या संपूर्ण प्रशासन यावर काम करत आहे की कोणत्या जिल्ह्यात आधी निधी पाठवायचा आणि पुढे कोणत्या क्रमाने इतर भागांमध्ये हप्ते जमा करायचे. तर मंडळी, आता नमो शेतकरी योजनेबद्दल एक मोठी हालचाल सुरू झाल्याची माहिती मिळते. सरकारने या योजनेच्या लाभार्थी याद्यांना अंतिम मंजुरी देण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण केली. त्यामुळे नमो योजनेचे 2,000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता अक्षरशः मजबूत झालेली आहे. मार्च एंडिंगच्या आधीच 2,000 रुपये पीएम किसानचे आणि 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंबंधी मंत्रिमंडळाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. याबद्दल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर चर्चा सुद्धा केल्याची माहिती पुढे येत आहे. पीएम किसानचा हप्ता तर आधीच सुरू झालेला असल्यामुळे पहिल्या टप्प्याबद्दल फारशी चिंता करायची गरज नाही असं सरकारकडनं सांगितलेलं आहे. पण आता शेतकऱ्यांच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. सर्वात आधी कोणाच्या खात्यात पैसे येणार? काहींना थोडा उशीर का होऊ शकतो आणि काहींची नावं यादीतून काढली जाणार आहेत का? कारण सरकारकडून स्पष्ट इशारा देण्यात आला की काही लाभार्थ्यांचे पैसे थांबू शकतात. त्यामुळे पुढे सांगितलेले अपडेट नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे. सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार दोन्ही योजनांमधील पैसे कसे मिळणार याबद्दल स्पष्ट माहिती देण्यात आली. एकूण 4,000 रुपये एकाच वेळी मिळतील की टप्प्याटप्प्याने मिळतील आणि त्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील हे सर्व तपशील आता खुलेपणाने सांगितले जात आहे. या संदर्भात सरकारच्या कागदपत्रांमध्ये असं नमूद करण्यात आलंय की संपूर्ण निधी डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने वितरित केला जाईल. म्हणजे सरकारने पैसे सोडतात ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकतील. अनेक वेळा ही प्रक्रिया इतकी जलद असते की 10 ते 15 मिनिटाच्या आतच रक्कम बँकांमध्ये जमा होते. कोणत्याही दलालाची किंवा कोणत्याही मध्यस्थाची गरज पडत नाही. थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. पण या संपूर्ण प्रक्रियेत एक महत्त्वाचा मुद्दा, पैसे वेळेवर मिळावेत आणि पुढील हप्त्यांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारने सांगितलेल्या 2 प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. या 2 गोष्टी नेमक्या काय आहेत याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. या दरम्यान शेतकऱ्यांसाठी आणखी एक सकारात्मक बातमी पुढे आली. लवकरच अनेकांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपयांचा हप्ता देण्यात येईल आणि जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील त्याच काळात मंजूर झाला तर दोन्ही मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. तुम्हाला माहीतच आहे, या योजनेत दरवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते आणि ती मदत 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये अशा स्वरूपात वितरित केली जाते. यावेळी निधी वितरणाची प्रक्रिया एका छोट्या सरकारी कार्यक्रमातून सुरू केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही निवडक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिकात्मक स्वरूपात पैसे जमा केले जातील. मात्र उर्वरित सर्व लाभार्थ्यांना पैसे थेट डीबीटी पद्धतीने ऑनलाईन पाठवले जातील. त्यामुळे पैसे मिळणार की नाही याबद्दल कोणतीही चिंता करायची आता गरज राहिलेली नाही. याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळण्याची शक्यता सुद्धा वाढलेली आहे. म्हणजेच पीएम किसानचे 2,000 आणि नमोचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच जमा होणार आहेत. मात्र या सगळ्यात एक मोठा मुद्दा लक्षात ठेवायला हवा. नमो शेतकरी योजना असो की पीएम किसान योजना, दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारने 2 महत्त्वाच्या प्रक्रिया अनिवार्य केलेल्या आहेत.
जर या गोष्टी तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर लाभार्थ्यांची नावं यादीतून वगळली जाऊ शकतात. अशावेळी केवळ हप्ता थांबणार नाही तर संपूर्ण योजना बंद होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. काही जण म्हणतात आमच्या खात्यात तर 2,000 रुपये आधीच आले आहेत. मग काही काळजी नाही, पण इथेच अनेक जण चूक करतात. एकदा पैसे मिळाले की पुढील हप्ते सुद्धा नक्की मिळतील असं समजणं योग्य नाही. जर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत तर पुढचा हप्ता थांबू शकतो आणि नाव योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकते. म्हणूनच पुढील आर्थिक मदत वेळेवर मिळण्यासाठी आणि योजना सुरू ठेवण्यासाठी 2 गोष्टी पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. या प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय ना नमोचा हप्ता मिळेल ना PM किसानचा लाभ शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे सर्वात आधी ही 2 कामं पूर्ण करणं गरजेचं आहे. आता पुढे आपण अगदी स्पष्टपणे पाहणार आहोत की ती 2 कामं नेमकी कोणती आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच काही राज्यांना तातडीची मदत जाहीर केली. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत असलेल्या मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच 2,000 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा मिळाला आहे. तर मित्रांनो, पुढील लाभार्थी यादीत महाराष्ट्राचा सुद्धा समावेश करण्यात आल्याची माहिती मिळते. म्हणजे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही आर्थिक मदत मिळणार असल्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. ही घोषणा पंतप्रधानांसमोरच अधिकृतपणे करण्यात आल्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ होणार आहे हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. याचवेळी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा शेतकरी बांधवांना एक विशेष संदेश दिला. त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील शेतकऱ्यांना संबोधित करतील आणि त्याच कार्यक्रमातून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम स्वतः पाहणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामध्ये पुढील योजनांबद्दल काही महत्त्वाच्या घोषणा सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता या सगळ्या अपडेटमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायला हवा. सरकारकडून 2 महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करण्याबद्दल स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या 2 गोष्टी वेळेत केल्या तरच पुढील हप्ते व्यवस्थित मिळतील. त्याचबरोबर नमोचे 2,000 मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होईल. त्यामुळे या 2 गोष्टींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, अन्यथा सध्याचा हप्ता मिळाला तरी पुढील पैसे अडकण्याची शक्यता असते. चला तर मग आता पुढे नेमकं काय घडतं हे आपण समजून घेऊ. सध्या केंद्र सरकारने ज्या राज्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला त्यांना तातडीची आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली. या मदतीचा भाग म्हणून काही राज्यांमध्ये 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. आता या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा सुद्धा आता समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ही माहिती कृषी मंत्र्यांनी स्वतः दिली असून त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच देशातील शेतकऱ्यांना संबोधित करतील आणि त्याच कार्यक्रमातून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना असंही सांगितलं की हा कार्यक्रम नक्की पहा, कारण हा एखादा मोठा सोहळा नसून त्यातून महत्त्वाची माहिती आणि घोषणा शेतकऱ्यांसाठी दिल्या जातील. त्यामुळे शक्य असेल तर जवळच्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम पाहणं नक्कीच फायदेशीर ठरेल. हा कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. कृषी विज्ञान केंद्र, जिल्हास्तरीय सभागृह, पंचायत कार्यालय, बाजार समित्या, किसान समृद्धी केंद्र आणि कृषी विद्यापीठे अशा अनेक ठिकाणी थेट प्रक्षेपण दाखवलं जाईल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला सहजपणे हा कार्यक्रम पाहता येईल. यानंतर कृषी मंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुमचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. मात्र त्यासाठी सरकारने सांगितलेल्या 2 अटी पूर्ण करणं गरजेचं आहे. आता ही गोष्ट खूप महत्त्वाची मानली जाते, कारण जरी एखाद्या शेतकऱ्याला हप्ता वेळेवर मिळाला तरी सुद्धा पुढील हप्ते त्याला भेटतीलच याची कोणतीच गॅरंटी नाही. त्यामुळे त्याने या 2 अटी पूर्ण करणं गरजेचं आहे. आता आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. सरकारने दिलेल्या माहितीनुसार सध्या 4 वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 2 याद्यांना मंजुरी मिळाली आणि त्या याद्यानुसार PM किसान योजनेचे 2,000 रुपये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. याचबरोबर काही कागदपत्रांची पडताळणी शेतकऱ्यांनी स्वतः करून घेणं देखील गरजेचं आहे, कारण ही पडताळणी पूर्ण झाल्यावरच पुढील हप्ते वेळेवर मिळण्याची प्रक्रिया सुरळीत होऊ शकते. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊ. सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 अत्यावश्यक गोष्टी पूर्ण करण्याची सूचना दिली. या 2 गोष्टी वेळेत पूर्ण केल्या तर सध्याचा PM किसानचा हप्ता मिळेलच, पण त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे अतिरिक्त 2,000 रुपये सुद्धा खात्यात जमा होऊ शकतात. म्हणजे दोन्ही योजना मिळून एकाच वेळी 4,000 रुपयांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून आधी या 2 गोष्टी नेमक्या काय आहेत ते शांतपणे समजून घेणं गरजेचं आहे. आता येतो मुख्य मुद्दा. पैसे मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पहिली आहे eKYC पूर्ण करणे. जर अजून eKYC केलेली नसेल तर ताबडतोब पूर्ण करून घ्या, कारण eKYC अपडेट असेल तर PM किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये व्यवस्थितपणे तुमच्या खात्यात जमा होतील. ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर हप्ता 100% अडकेल.
आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मर आय डी कार्ड तयार करणं. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड तयार केलेलं नाही. काही शेतकऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. तरीसुद्धा त्यांना योजनांचे पैसे हवे असतील तर त्यांना फार्मर आय डी कार्ड तयार करणं गरजेचं आहे. कारण आता योजना केंद्रातील असो की राज्यातील, फार्मर आय डी कार्डच्या आधारावरच सरकार आता योजनांच्या पैशांचं वाटप करेल. त्याच्यामुळे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर ते तात्काळ काढून घ्या. आता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाची तपासणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तुमचं EKYC पूर्ण आहे का, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का, या सगळ्या गोष्टी नीट तपासा. कारण यापैकी एखादी माहिती जरी चुकीची असेल किंवा अपूर्ण असेल तर हप्ता थांबू शकतो. आणि अजून ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल त्यांनी शक्य तितक्या लवकर ते काढून घ्यावं, तयार करून घ्यावं. बाकी काळजी करण्याचं काही कारण नाही. पात्र शेतकऱ्यांना हप्ते मिळणारच आहेत. चला तर मित्रांनो, आजची माहिती इथेच थांबूया. पुढील महत्त्वाच्या अपडेटसह आपण पुन्हा भेटू. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करा. ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा योग्य वेळी योग्य अपडेट मिळेल. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.